नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा डाव यशस्वी होतोय अशा निष्कर्षावर आता यावं लागतंय. शरद पवार ज्या ज्या खेळी करतायत, जे डाव टाकतायत ते यशस्वी होण्याकडे चाललेले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी बघता या गोष्टी मला ठामपणे मांडाव्याशा वाटतात. काही घटनांच्याकडं आपण जरा वेगळ्याच नजरेनं बघूया, अँगल बदलून बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी यापूर्वीही आधी असं म्हणालो होतो की राज ठाकरे आणि शरद पवार यांची नुरा कुस्ती आहे. माझ्या म्हणण्यामागचं कारण जरासं वेगळं होतं. हे कारण असं आहे की राज ठाकरेंनी उचललेला मुद्दा हा हिंदुत्वाकडे जाणारा आहे. त्यात राज ठाकरेंना नक्कीच फायदा होणार आहे आणि त्या मुद्द्यामुळे हिंदू मुस्लिम असं मतांचं ध्रुवीकरण देखील होणार आहे. यातून राज ठाकरेंना उत्तम फायदा होईल, हिंदू जनमानसाला आक्रमक नेता मिळेल. पण त्यासोबतच जितकं हिंदू ध्रुवीकरण होईल तितकं मुस्लिम ध्रुवीकरण सुद्धा होईल, हे आपण विसरतो आहोत. आत्ताच्या घडीला राज ठाकरेंच्या हनुमान चालीसा प्रकरणाला विरोध करण्यासाठी जे काही मुस्लिम एकत्र होतील ते कोणाच्या मागे जातील? प्रश्न दुसरा आहे. शरद पवारांच्या पक्षांनी पाठिंबा दिलेल्या, हे थोडंसं जरा वेगळ्या नजरेने वेगळ्या भूमिकेतून ऐका, एवढी माझी विनंती आहे. रवी राणा, नवनीत राणा हे राणा दाम्पत्य हे भारतीय जनता पक्षाचं नाही आहे. ते मागच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे समर्थक झालेले आहेत. रवी राणा, नवनीत राणा यापैकी नवनीत राणा यांना लोकसभेसाठी विजयी होण्याला राष्ट्रवादी काँग्रेसची मदत लाभलेली आहे. म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या. त्यांची लढाई ही शिवसेनेसोबत होती. आनंदराव अडसूळ ज्यांच्या विरोधात आता ईडीची कारवाई चालू आहे, किंवा नवनीत राणा यांच्या विरोधात सुद्धा खोट्या जातीच्या प्रमाणपत्राची केस चालू आहे, ती शिवसेनेची. नवनीत राणा आणि रवी राणा यांचा थेट संघर्ष आहे तो त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या सोबत. त्यांची लढाई शिवसेनेच्या विरोधात आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून, तिथे भाजपचा उमेदवार नव्हता, हे विजयी झालेले आहेत आणि त्यांना समर्थन राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं. म्हणजे साफ आहे, यांचं त्यावेळेला भाजपशी सख्य नव्हतं, सख्य राष्ट्रवादीशी होतं आणि विरोध शिवसेनेला होता. आता या प्रकारानंतर राणा दाम्पत्य पुढे भारतीय जनता पक्षाशी जोडल्या गेलं आणि भारतीय जनता पक्षाच्या आयडिओलॉजीला त्यांनी स्वीकारलं. राणा यांच्या या आंदोलनामुळं, म्हणजे हनुमान चालिसाच्या आंदोलनामुळं शिवसेना आक्रमक झाली, त्यांच्यावरती कारवाई झाली आणि पुन्हा एकदा या मुद्द्यानं मुंबईमध्ये जोर पकडला. तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेच्या साह्यार्थ शिवसेनेशी संबंधित नसलेले काही लोक धावून आले होते. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणारे अनेक मुसलमान राणा यांना विरोध करण्यासाठी तिथे हजर होते. त्यांची भाषा देखील कडवी होती. तुम्ही ती ऐकून घ्या. जमने की वजह ये है कि जो अमरावती से जो रवि राणे की जो वाइफ, उन्होंने जो कहा है कि मातोश्री के पास आके चालीसा करेंगे 500 लोगों के साथ, तो 500 लोगों के साथ जो आने का बोले उन्होंने, तुम 500 नहीं 5000 भी आएंगे तो यहाँ पर कुछ नहीं होने वाला है. क्योंकि मातोश्री के पास कट्टर शिवसैनिक जो हमारे बाला साहब ठाकरे के जो कट्टर शिवसैनिक है वो यहाँ पर पूरे जमाई है. और इसे तुम 5000 भी आएंगे तो अल्हम्दुलिल्लाह कुछ होने वाला नहीं इंशाल्लाह यहाँ पे. आता राणा यांच्या या कृत्यानंतर त्रास शिवसेनेला आणि राणा यांना होणार आहे. म्हणजे भाजप यात तुम्हाला फारशी दिसत नाही आहे. किरीट सोमय्या, नारायण राणे या दोघांच्या व्यतिरिक्त भाजप तुम्हाला कुठे दिसत नाही आहे, किंवा भाजप फार पुढे आल्या दिसत नाही आहे. यानंतरही एक ध्रुवीकरण होणार आहे. यानंतरही दोन गट एकत्र येणार आहेत. नुकसान शिवसेनेचं होणार आहे आणि यांच्या विरोधातला एकत्र गट येण्याचा फायदा कोणाला होणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुद्द्यात जे घडलंय
तेच राणा यांच्या मुद्द्यामध्ये घडत आहे. आता पुढचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते सातत्यानं जातीय विधान करत चाललेले आहेत. म्हणजे अमोल मिटकरी यांनी सांगलीतल्या सभेत ब्राह्मणांच्या विरोधात गरळ ओकली आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी कोल्हापूरच्या सभेत ब्राह्मणांवरती टीका केलेली आहे. या दोन्ही टीकेच्या नंतर ब्राह्मण समाज आक्रमक झालेला आहे आणि या समाजानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. जशा या प्रतिक्रिया सुरू झाल्या तशा प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया म्हणजे ब्राह्मणेतरांमधले कट्टर ब्राह्मण विरोधक जे आहेत ते आता एकसंघ होऊ लागलेले आहेत. शरद पवारांनी हा डाव आत्ताच एकदाच टाकलाय असं नाही आहे. याआधी देखील शरद पवारांची समर्थक असलेली काही मंडळी हेच उद्योग करत होती. अगदी लक्ष्मण ढोबळेंच्या सारखा माणूस अधूनमधून ब्राह्मण समाजावरती टीका करून आरोपांची राळ उडवून देत होता. त्यानंतर ही जबाबदारी शरद पवारांच्या गटाकडून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर आली आणि ब्रिगेडी विचारांची लोक सातत्यानं ब्राह्मण समाजावरती टीका करू लागले. आता ती जबाबदारी अमोल मिटकरींच्या सारखी मंडळी घेत आहेत आणि त्याला आधी हवा देण्याचं काम, म्हणजे अमोल मिटकरी आता जे बोलत आहेत त्याला आधी वातावरण निर्मितीचं काम अमोल कोले यांनी मालिकांच्या मधून केलेलं होतं. त्याच्या आधी चित्रपटातीलच काही मंडळी किंवा मालिकांच्या मधली काही मंडळी या विषयाला हवा देत आली होती. म्हणजे ब्राह्मण कलाकार, ब्राह्मणेतर कलाकार अशा स्वरूपाची काही विधानं झाली होती. एक माने नावाच्या कलाकारानंही मध्ये वादंग घातलेलं होतं. हा माने, मिटकरी, कोले, भुजबळ ही सगळी शरद पवारांचा एक ठरलेला अजेंडा राबवत आहेत. यांच्या लेखी ब्राह्मणेतर असा वाद पेटवून दिला की ब्राह्मणेतरांचं, खास करून ब्राह्मण समाजाच्या विरोधी असलेल्या ब्राह्मणेतरांचं एकसंघ मत होईल आणि ते मत कोणाच्या मागे उभे राहील. आता लक्षात घ्या, मुस्लिम आक्रमक झालेले आहेत, ते एकत्र होत आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहतील. रवी राणा, मला अजूनही या विषयावर माझं मत तेच आहे की नवनीत राणा यांच्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हात मोठा आहे. दोघेही मिळून हे जास्तीत जास्त टार्गेट करतात ते शिवसेनेला. शिवसेनाच यांना अधिकाधिक विरोध करत आलेली आहे. यात राष्ट्रवादीचा फारसा रोल येत नाही आणि आलाच तर तो हा विषय अधिक मोठा करावा यासाठीचा येतो. म्हणजे राज्याचे गृहमंत्री बोलतात ते अशाच अर्थाने. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार असते तर असं नवनीत राणा यांचं विधान काही वेगळीच कहाणी सांगून जातं. राज्याच्या गृहमंत्र्यांनी घरीच करावं असा दिलेला सल्ला पठण ही देखील वेगळीच कहाणी सांगून जातं. आणि त्याच वेळेला म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीचे नेते हे संयमानं हाताळण्याचा विचार करत होते, म्हणजे बोलत तरी होते, विचार करत होते असं नाही, तेव्हा शिवसेना मात्र अंगारभंगारच्या घोषणा देत होती. मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत होती. तेव्हा संजय राऊत राणा परिवाराला 20 फूट जमिनीत खाली गाडून टाकू अशा वल्गना करत होते. शिवसेना अत्यंत आक्रमक पद्धतीनं राणा दाम्पत्यावर तुटून पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेस एकूणच हे प्रकरण अधिकाधिक कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत होतं. हे लक्षात आल्यावर रवी राणा यांनी हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला, घोषणा केली, पण तरीही पोलिसांनी त्यांना अटक केली. म्हणजे अटक होणं आवश्यक होतं. या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट अशी लक्षात येते की हे सगळं घडावं यासाठीच केलं जात होतं. हे ठरवून होतं, हे स्क्रिप्टेड होतं, हे सगळं आपल्या लक्षात येतं. भुजबळ, मिटकरी यांची ब्राह्मणांच्या विरोधातली वाक्य, राज ठाकरे, रवी राणा यांनी एकाच मुद्द्यांवर घेतलेली भूमिका, या सगळ्यातून जे ध्रुवीकरण होणार आहे ते सगळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे. समाजांमध्ये म्हणजे
माफ करा, राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडला होता तो खूप खरंच गंभीर आहे. आणि तो असा की राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रामध्ये जातीयवादाचं राजकारण सुरू झालं. या जातीयवादाच्या राजकारणातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भलं आहे हे आजवर लक्षात येत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही निवडणुकांचा जर अभ्यास केला तर हेच तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला आठवत असेल, राज ठाकरेंनीच शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी एक रेफरन्स दिला होता औरंगाबादचा. बाळासाहेब ठाकरे जातपात न बघता कसे अनेकांना खासदार करत आलेत असं सांगून खैरेंची जात शरद पवारांनी अधोरेखित केलेली होती आणि पुढच्या निवडणुकीत खैरे पडले होते. शरद पवार निवडणुकांच्या आधी ही अशी मुद्दे जाणीवपूर्वक पेरतात हे आजवरचा अनुभव सांगतो आहे. औरंगाबादच्या निवडणुकीत सुद्धा, म्हणजे पूर्वीच्या निवडणुकीत सांगतोय मी, मुसलमान विरुद्ध हिंदू असा संघर्ष व्हावा यासाठी शरद पवारांनी काँग्रेसपासून आपल्या वेगळ्या झालेल्या पक्षाचा हिंदू उमेदवार दिला होता आणि काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवाराला मोठा विरोध केला होता. शरद पवार निवडणुकांच्या आधी असे मुद्दे पेरत राहतात. शरद पवारांचं तुम्ही कोल्हापूरचं भाषण ऐका, शरद पवारांचं तुम्ही साहित्य संमेलनातलं भाषण ऐका. हे या मुद्द्यांना पेरता पेरता ते पुढे सरकत आलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना, म्हणजे त्या स्क्रिप्ट भोवतीच्या सगळ्या डायलॉग्सला ही माणसं आकार देत आहेत. मिटकरी काय, राज ठाकरे काय, किंवा राणा दाम्पत्य काय, ही सगळी माणसं त्याला असं मस्तपैकी छान संवाद पेरून त्याला अधिक रंजक, अधिक स्फोटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांचा जाती आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा महाराष्ट्रातला हा डाव यशस्वी होतोय असं वाटतंय. याच्यावरती काही जणांनी अनेक मार्ग सांगितलेली आहेत. म्हणजे अगदी याच्यावर रिॲक्टच होऊ नका असा एक मार्ग आहे. म्हणजे शांत बसा बाबा, काहीच बोलायची गरज नाही, बोलू दे, हिंदुत्वावर बोलू दे, जातीवर बोलू दे, ब्राह्मणावर बोलू दे, अजून कोणावर बोलू दे, रिॲक्ट होऊ नका, शांत रहा, असा मार्ग काही जण सांगतात. पण हा मार्ग रिॲक्ट न होण्याचा, म्हणजे एखादं असत्य वारंवार सांगितल्यावर ते अर्धसत्य वाटू लागतं, अशी ती स्थिती येते. त्यामुळं शरद पवारांच्या या डावाकडं दुर्लक्ष करून तसाच होऊ देण्यापेक्षा हा डाव ओळखून तो काय आहे हे सांगणं जास्त आवश्यक आहे. आणि तो डाव लक्षात आल्यानंतर हे जे जातीय ध्रुवीकरण किंवा जातीय धार्मिक तेढ होणार आहे ते कदाचित थांबवलं जाऊ शकेल. यासाठीच या सगळ्या डावांना नीट समजून घेतलं पाहिजे. पहिला, दुसरा, तिसरा अशी आपण वेगवेगळी 3 मुद्दे सांगितली. राज ठाकरे, राणा, ब्राह्मणांवरची टीका आणि ती सतत होत असलेली टीका, म्हणजे मिटकरींच्या समर्थनात येणारी काही वर्ग आणि मिटकरींच्या विरोधात येणारी काही वर्ग, असाही जर प्रकार नीट बघितला आपण तर आपल्या सगळ्या लक्षात हे सूत्र येऊन जाईल. म्हणजे प्रदेशाध्यक्षांना माफी मागायला, दिलगिरी व्यक्त करायला लावायची आणि या प्रकरणावर पडदा पडलाय असं दाखवायचं, आणि दुसरीकडे छगन भुजबळांच्या सारखा नेता पुन्हा त्याच विषयाला जास्त स्फुल्लिंग करणारं, पेटणारं बोलू शकतो. हे सगळं पवार जाणीवपूर्वक घडवून आणतायत का, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे जर जाणीवपूर्वक असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा शरद पवारांचा डाव यशस्वी होतोय असंच म्हणावं लागेल. नमस्कार.